जय शिवराय मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. एकूण प्रश्न आहेत 25. मित्रांनो, पोलीस, शिपाई, चालक, कारागृह SRPमध्ये हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आजचा पहिला प्रश्न पाहू. जगातील पहिली AI चालित बँक राईट बँक कोणत्या देशाने सुरू केली आहे? मित्रांनो, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. जगातील पहिली AI चालित बँक राईट बँक कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर मलेशिया. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025च्या भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर 5 पदके. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न आहे, क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील होणारे खालीलपैकी राज्य कोणते आहे? क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील झालेले कोणते राज्य आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो, कमेंट करून उत्तर सांगा. 25 प्रश्न झाल्यानंतर तुमचा स्कोर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील होणारे खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर गुजरात. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, ओपन AI हे पहिले भारतातील ऑफिस कोठे सुरू होणार आहे? ओपन AI हे भारतातील पहिले ऑफिस कोठे सुरू होणार आहे? तर नवी दिल्ली येथे. भारतातील पहिले ओपन AI ऑफिस नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पाचवा प्रश्न, एशिया कप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? एशिया कप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर भारत. आपण पाकिस्तानला हरवून एशिया कप जिंकला आहे. मित्रांनो, भारताने आतापर्यंत 9 वेळा एशिया कप जिंकला आहे. नोट करून घ्या, सर्व प्रश्न आहेत महत्त्वाचे. एशिया कप भारताने 9 वेळा जिंकला आहे आणि 2025चा भारताने जिंकला आहे एशिया कप. पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न, नुकतेच मुंबईतील कोणत्या फुलाचे नाव बदलून सिंदूर फूल असे ठेवण्यात आले आहे? तर फुल करा मित्रांनो. नुकतेच मुंबईतील कोणत्या फुलाचे नाव बदलून सिंदूर फूल असे ठेवण्यात आले आहे? तर कर्नाक फूल. कर्नाक फुलाचे नाव सिंदूर फूल असे ठेवण्यात आले आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. 7वा प्रश्न, ICCचा नवीन CEO कोण निवडण्यात आला आहे? ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. ICCचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. मित्रांनो, कमेंट करून उत्तर सांगा. ICCचा नवीन CEO कोण निवडण्यात आला आहे? तर संजय गुप्ता. संजय गुप्ता ICCचा नवीन CEO निवडण्यात आला आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे? एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे? तर अमेरिका पार्टी. एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टीची घोषणा केली आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न नक्कीच भरतीला विचारला जाणार आहे. नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे? तर 12 किल्ले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आला आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, फीड विश्वचषक जिंकणारी
भारताची पहिली महिला विजेता कोण ठरले आहे? फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरले आहे? मित्रांनो, मोस्ट IMP प्रश्न आहे हा, भरतीला विचारला जाऊ शकतो. फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला आहे दिव्या देशमुख. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते बनले आहे? भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर गोवा. भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य गोवा बनले आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, कमेंट करून सांगा, भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते बनले आहे? कमेंट करून उत्तर सांगायचे आहे याचे. चला पुढचा प्रश्न पाहू. मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बिहार. मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना बिहार राज्याने सुरू केली आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे? भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे? तर हैदराबाद येथे. ऑप्शन 2 आपला बरोबर उत्तर होईल. भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हैदराबाद येथे सुरू झाले आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिली AI अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे? देशातील पहिली AI अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे? तर नागपूर या जिल्ह्यात देशातील पहिली अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, चर्चेत असणारे जनरेशन झेड हे हिंसक आंदोलन कोणत्या देशात काढण्यात आले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. चर्चेत असणारे जनरेशन झेड हे हिंसक आंदोलन कोणत्या देशात काढण्यात आले होते? तर नेपाळ या देशात. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन झाले होते, त्यास जनरेशन झेड असे म्हणतात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिला AI जिल्हा खालीलपैकी कोणता ठरला आहे? देशातील पहिला AI जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. देशातील पहिला AI जिल्हा आहे सिंधुदुर्ग. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा फेरी कोठून सुरू होणार आहे? महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा फेरी कोठून सुरू होणार आहे? तर मुंबई व विजयदुर्ग. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा फेरी मुंबई ते विजयदुर्ग येथे सुरू होणार आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम कोठे सुरू करण्यात आले आहे? जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम कोठे सुरू करण्यात आले आहे? तर मुंबई येथे. मुंबई येथे जगातील प्रसिद्ध टेस्ला कारचे पहिले शोरूम सुरू करण्यात आले आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कोणत्या राज्याने केले आहे? देशात पहिल्यांदा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कोणत्या राज्याने
केले आहे? तर तेलंगणा. तेलंगणा या राज्याने. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? तर आसाम या राज्यात. आसाम या राज्यात भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी उभारण्यात आली आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारताचे 15वे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत? भारताचे 15वे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत? तर सी.पी. राधाकृष्णन. सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, सी.पी. राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते. सध्या त्यांना उपराष्ट्रपती पदावर निवडून देण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली? तर मित्रांनो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली संस्था आहे एज्युकेट गर्ल. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले? भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? तर आसाम. आसाम या राज्यात भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल सुरू झाले आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे? मित्रांनो इथे 2024 करा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर राम सुतार यांना. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, 99व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? 99व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर विश्वास पाटील. विश्वास पाटील हे 99व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष बनले आहेत. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो आपले सर्व प्रश्न कंप्लीट झाले आहेत. टोटल 25 प्रश्न होते. तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा स्कोर किती झाला आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा.